हाय माझ्या ताईंनो, सगळ्या घरी कशा आहात? तर आता मी बाहेर चाललेले आहे. आणि कुठे चाललेले आहे हे तुम्ही माझ्या व्हाईट ड्रेसवरून ओळखलं असेल. तर मी चाललेली आहे विहारामध्ये, बुद्ध विहारामध्ये, यासाठी की आमच्या दिदीचा डान्स परफॉर्मन्स झाला होता ना तामिळनाडूला. तर त्यासाठी तिथे सगळ्या महिला मंडळांनी तिचा सत्कार करायचा ठरवलेला आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना बोलावलं. तर मी आता चाललेले आहे मलकापूरमधील बौद्ध विहारामध्ये. तर तिथं गेल्यावर आमचं विहार कसं आहे आणि आधी मी तुम्हाला खूपदा दाखवलेलं आहे. तर तरी पण आज दीदीचा सत्कार कशा प्रकारे होते हे सगळं डिटेल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर आता निघतो आम्ही विहारामध्ये. जीविकेसाठी कुकर्माचा अवलंब न करणे आणि जे वाईट आहे किंवा दुसऱ्याला दुःख देणारे. विहाराच्या कंपाऊंडचं काम चालू आहे, त्याच्यामुळे मग असं दिसत आहे आपल्याला. नाहीतर मग कसं आहे, इतकं छान वाटते ना विहारात आल्यावर, खूप छान वाटते आणि एकदम प्रसन्न वाटते. आणि आम्ही लवकर आलो कारण की ग्रंथवाचन असते ना रोज संध्याकाळी 5 ते 7. त्याच्यामुळे मग म्हटलं लवकर जाऊ आपण, तेवढेच आपल्या कानावर 2 शब्द पडतात. तर त्याच्यामुळे आम्ही लवकर आलो आणि बसलो आणि ग्रंथवाचन चालू होतं. आणि इतकं छान वाटलं ना विहारात गेल्यानंतर, एकदम प्रसन्न वाटते. खरोखर ताईंनो, एकदम प्रसन्न वाटते आपल्याला असं काही असलं की. धार्मिक स्थळी खरोखर खूप छान वाटतं. सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्ष आहेत या खंडारे काकू, आणि ह्याच प्रवचन करत आहेत. वर्षवासमध्ये 3 महिन्याच्या कालावधीत आपण बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचं वाचन करत असतो. आणि ते खंडारे काकू करत आहेत आणि एवढं छान सांगत आहेत ना सगळ्यांना समजावून, अगदी सोप्या भाषेत. आणि खूप छान बोलत होत्या त्या, जणू काही आपण ऐकावं. नंतर भंतीजी पण बोलले. आणि भंतीजी माहीत आहे का, हे बरेच जण ओळखत असेल. आणि भंतीजी माहीत आहे का, त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं. आणि काल पण येऊन गेली होती मी, भंतीजीची तब्येत पाहायला आली होती. आणि आज तर दीदीचा सत्कार समारंभच होता, त्याच्यामुळे मग आली. आणि डोळ्याचं ऑपरेशन झालं तरीसुद्धा भंतीजी ग्रंथवाचन करतात. आणि म्हणजे करतात म्हणून करतात नाही आहे, पण एवढी छान आपल्याला माहिती देतात ना, एवढी छान देतात, सगळं डिटेलमध्ये सांगतात. आणि एकूण एक शब्द त्यांचा आपल्याला समजतो आणि ते समजावून सांगतात. हे मला भंतीजीचं खूप आवडलं. आणि कोणताही प्रश्न करा तुम्ही आपल्या धर्माविषयी, बरोबर भंतीजी उत्तर देतात आपल्याला, छान प्रकारे समजावून सांगतात. तर असे आहेत आमचे भंतीजी. उन्होंने उस कुत्ते को उस दिन का गुरु मान लिया कि हमको रास्ता बताने वाला है। मैं तो भटका था, मैं भटका हुआ था, लेकिन ये अगर नहीं मिलता तो मैं गांव में नहीं आ पाता था, भटकता रहता था जंगल में। तो आज का ये रास्ता बताने वाला हमारा गुरु कुत्ता भी हो गया। तो रास्ता बताने वाला ऐसा नहीं है कि वो हमारे बहुत भिक्षु ही हो, कोई भी हो, ज्ञान अच्छा देता है तो उसको हमें स्वीकार करना चाहिए। तो ऐसे हमारे मंगल हो संपूर्ण नगरवासियों का, शहरवासियों का, संपूर्ण भारतवासियों का कल्याण हो। टाइम्स वर्ल्ड और डांस कॉम्पिटिशन मध्ये सलग 27 मिनिट 31 सेकंद प्रथम क्रमांक मिळवला आहे। त्यासाठी तिचे स्वागत करण्यासाठी आपल्या विहारातील भंतीजी धर्मगुरू सुमित वर्धन महाचर्य यांच्या हस्ते करण्यात येईल। साधक बुद्ध विहाराचे धर्मगुरू सुमित भंतीजी हे आपले राजवीर संदेश इंगळे यांचं स्वागत
करना विनंती करते। मूसा वाला नहीं बजाएगा हमारा भी, जब तक डांस करते नहीं तब तक। बंटीजी म्हणत थोडासा डान्स तरी करून दाखव आम्हाला, पण तिनं थोडासाच केला, कारण की ते कॉस्ट्यूम वगैरे असलं ना तर लेकरं छान डान्स करतात, पण अशा ड्रेसमध्ये मुलांना नाही करता येत. त्याच्यामुळे मग तिनं थोडासाच डान्स केला. ती कम्फर्टेबल नव्हती या ड्रेसमध्ये, तर जेवढा केला ना तेवढाच सगळ्यांना एवढा आवडला ना तिचा डान्स, खूप आवडला. आणि खरोखर ती एवढा छान डान्स करते ना, वयाच्या मानाने खूप छान डान्स करते ती. जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे राजवीचं. खूप मस्त डान्स करते, आणि आम्हीच नाही तर बाकीचे पण खूप म्हणतात की खूप छान डान्स करते म्हणून. आणि सगळ्यांनी व्हिडिओ काढले तिचे, आणि हे सगळं पाहून एवढं छान वाटते ना. आपल्या मुलाचं सगळं आपण तर करतोच कौतुक, पण बाकीचे जे कौतुक करतात ना आपल्या मुलाचं, तो खूप छान वाटते मनाला. आणि बंटीजी पण खुश झाले आमच्या दीदीचा डान्स पाहून. आणि बाकीच्या महिला मंडळाने तर खूप टाळ्या वाजवल्या आणि खूप खुश झाले सगळेजण. सन्मान करतील अशी मी त्यांना विनंती करते. अगं ते असं समोर कर ना. हा ते ट्रॉफी घे काकू, ते ट्रॉफी पण द्या ना. बनते आणि या महिला मंडळाच्या अध्यक्ष जे आहेत ना खंडारे काकू, आणि यांचा पण खूप फोर्स होता की या म्हणून आपल्याला सत्कार करायचा आहे दीदीला. आणि यांचाच नाही तर बाकीच्यांचा पण. आणि ह्या सचिव आहेत हिवराडे काकू, यांचा पण खूप फोर्स होता की या म्हणून. सगळ्यांनी आग्रहाने बोलावलं होतं. आणि अभिमानाची गोष्ट आहे की समाजातलं कोणी पुढे जात असेल तर त्यांचा सत्कार करणं, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देणं, हे आपलं कामच आहे समाजाचं. नाही तर बाकीच्या लोकांनी पण खूप दीदीला शुभेच्छा दिल्या. खूप जणांनी घरी येऊन तिचा सत्कार केला. आणि आम्ही आलो ना तेव्हा तर कंटिन्यू लोक चालू होते, दिवसातून 4-5 वेळा तरी बुके घेऊन लोक यायचे घरी. आणि पहिल्यांदा तर मी भंतेजीचे खूप खूप आभार मानेन, कारण की त्यांनी वेळ दिला आम्हाला, म्हणजे आमच्या इंगळे परिवाराला. तर त्यांची तब्येत चांगली नाही आहे, त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झालं, तरी पण त्यांनी आम्हाला वेळ दिला. आणि विहारामध्ये जास्त वेळ बसले ते आमच्यासाठी, आणि दीदीचा सत्कार केला चांगल्या प्रकारे. आणि खूप खूप आभार भंतेजीचे. आणि नंतर मग खंडारे काकूचे, ज्या अध्यक्ष आहेत त्या खंडारे काकू झाल्या, हिवराडे काकू झाल्या, यांनी पण शुभेच्छा दिल्या दीदीला. आणि तेच नाही तर बाकी सगळं महिला मंडळ. आणि एवढं छान म्हणजे एवढा छान प्रोग्राम झाला ना तो. सगळ्यांनी छान तिच्यासाठी शुभेच्छा दिल्या. आणि आमच्या सोनूने आई आहेत, आणि खंडेराव आई, ह्या सगळ्या महिला मंडळ, मीनाताई, ह्या सगळ्या एवढ्या छान आहेत ना स्वभावाने, खूप छान आहेत त्या. आणि पूर्ण महिला मंडळच चांगलं आहे, खूप मस्त आहेत. आणि खूप छान त्यांनी गाणे पण म्हटले. आणि
चक्रेताईचे पण खूप खूप आभार. त्यांनी पण आमच्या दीदीसाठी एक छान गाणं म्हटलेलं आहे आणि एवढा छान आवाज आहे ना त्यांचा. खूप छान गाणं म्हटलं आणि प्रत्यक्ष मी काकूला जाऊन त्यांचे आभार पण मानले की त्यांनी आग्रहाने बोलावलं भंतीजीने आणि त्यांनी आग्रहाने बोलावलं आम्हाला आणि आमच्या दीदीचा एवढा छान सत्कार केला. मी शब्दात पण सांगू नाही शकत ताईंनो, एवढा छान प्रोग्राम झाला आणि तो शब्दात नाही सांगू शकत मी. आणि मनापासून त्यांनी आमच्या दीदीचा सत्कार केला आणि तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. आणि आमचं विहार पाहू शकता तुम्ही, बुद्ध विहार. किती छान मूर्ती आहे आणि सजावट एवढी केलेली आहे ना, खूप छान आणि एवढं सुंदर दिसते ना आतमधून. खूप छान प्रसन्न वाटते इथे. संपूर्ण जगातील ज्ञानासाठी ठेवणारे संत भगवान बुद्ध महात्मा फुले, संत कबीर या महामानवाच्या विचाराला वाजवी वंदन. तसेच वंदनीय पूजनीय महादेव भिक्षू संघ आणि सुमित बोधी त्यांना माझा त्रिवार पंचांग प्रणाम. तसेच या मलकापूर येथील साहित्यिक महिला संघ यांना माझा सप्रेम जय भीम. आणि मी या मुलीसाठी एक गीत सादर करते. तिचं या शब्दसुमनाने मी गीतामधून तिचं स्वागत करते. तरी सर्व महिलांना सूचित करण्यात येते की त्यांनी शांतता राखावी. आणि काकूने पण एवढं छान गीत सादर केलं ना आपल्या दीदीसाठी. खूप छान आणि काकूंचे पण खूप खूप आभार मानते मी. खूप छान गाणं म्हटलं त्यांनी. स्वागत आता आमच्या दीदीचा सत्कार समारंभ झाला ताईंनो. आता निघालो आम्ही घरी यायला. तर थोडंसं तुम्हाला दाखवते विहार बाहेरून कसं दिसते ते. तर आपण पाहू शकता एकदम अप्रतिम दिसते आमचं बुद्ध विहार, सारनाथ बुद्ध विहार. पाहू शकता तुम्ही, खूप छान आहे आणि एवढं प्रसन्न वाटते ना तिथे. खूप छान. आणि मलकापुरातच आमच्या म्हणजे माझ्या मामसासऱ्यांचं पण घर आहे. तर चला म्हटलं त्यांना पण भेटू आपण. कसं कोणत्या निमित्तानं आपल्याला जायला मिळते तसं काही जात नाही. मग आपल्याला कसं घरातून वेळ मिळतच नाही ताईंनो. तर म्हटलं तिथंच होतं तर मग आम्ही त्यांना पण भेटून आलो. हे आहे आमच्या बाबाचं घर, पाहून घ्या. आतापर्यंत चंद्रपूरला होते बाबा. कोणत्या पोस्टवर होते बाबा? असिस्टंट सब इन्स्पेक्टर. आता रिटायर झाले. आता आले अकोल्याला. छान घर बांधलं बाबांनी. ही आहे माही, मामाची सगळ्यात लहान मुलगी. इथे विहारामध्ये आलेलं होतं मलकापूरला. तर म्हटलं चला आता उभ्या उभ्या आईबाबाची पण भेट घ्यायची म्हणून मग आम्ही आलो होतो. आणि मामाचं घर. आणि इथे गेल्या गेल्या ताईंनो, ही जी मुलगी आहे ना छोटी आराध्या, ही मामांची नात आहे, म्हणजे मुलीची मुलगी. आणि तिने गेल्या गेल्या मला ओळखलं. म्हणे तुमची व्हिडिओ पाहत असते मावशी मी, मला खूप आवडतात. एवढी बोलायला लागली ना ती एवढी बोलायला लागली ना. आणि खूप छान वाटलं मला. लहान लेकरू जर आपले व्हिडिओ पाहत असेल तर खूप खूप छान वाटलं मला. खूप कौतुक करावं असं वाटलं तिचं, आराध्याचं. आणि एवढी क्यूट बोलते ना ती, खूपच क्यूट बोलते. आणि तिने सगळं सांगितलं, मी कोणत्या क्लासमध्ये आहे, कुठे राहते, शाळेचं नाव काय आहे. खूप आणि खूप हुशार आहे ती आराध्या. आणि हो का
तू सबस्क्राईब पण केलं मला? हो का? आणखी काय काय करत असतं? शेअर पण करत असतं? कोणाला गो? हो का? असं थँक्यू. थँक्यू आराध्या, थँक्यू सो मच. खूपच क्यूट आहे ग तू. खूपच क्यूट आहे. हा? गुलाब बाबा इंग्लिश स्कूल. आणि कोणत्या गावाला? किनखेड. हो का? तुझे पप्पा काय करतात? आर्मी मध्ये आहे ना? चांगलं वाटलं तुला भेटून मला. खूप छान वाटलं मला. काय म्हटलं? व्हिडिओ खूप आवडतात. हो का? तू रोज पाहत असतं मग? हो का ग? बरं. आता उद्या परवा टाकेल ना मी व्हिडिओ. तू पण येशील त्याच्यामध्ये मग. अरे बापरे. छान बोलते आराध्या. छान बोलते तू. हो का? थँक्यू. आता शाळा आज सुट्टी आहे ना? हो का? शाळेत जात जा रोज. चांगली शिक, चांगली ऑफिसर बन. चांगली ऑफिसर बन. हा? खूप मोठी हो. ठीक आहे मग. नाही, माझ्यापेक्षा पण मोठी बन. माझ्यापेक्षा ही मोठी ऑफिसर, मोठा ऑफिसर. ऑफिसर बन. हा? कलेक्टर. हा? बनशील ना? कलेक्टर साठी काय करावं लागते? तर ताईंनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा ताईंनो. धन्यवाद.